उठणार आहे आज का मी येऊ तिकडं, असा आईचा आवाज आल्यामुळे पहिला आई कुठायचं बघितलं आणि नंतर घड्याळ टाईम बघितला. मग 9 वाजल्यावर कळलं आता उठावंच लागलं, नाही तर सकाळी सकाळी फटके पडतील आपल्याला. आणि मग काय आवरून सवरून सगळं मस्तपैकी आईकडे आले तर आई काय करते बघावं म्हणलं. आई भाकरी करत होते आणि सोबत माझ्या आवडीची भाजी केली होती आईने मस्तपैकी. हे बघा भाकरीचा स्पीड बघा, हातभर बांगड्या आणि मस्त भाकरी थापणारी ही गावाकडे आपली आईच करू शकते. आणि मग काय काम आपण काय करत नाही असं दिसायला नको म्हणून व्हॉइस ओव्हर करायला घेतला. त्याच्यानंतर आई तर जेवायला म्हणून आपलं पाटवड्या केल्या होत्या आईनं, सॉरी वड्याची आमटी, पाटवड्या अशा नसतात. आणि त्याच्यानंतर ज्वारीची भाकरी मस्तपैकी तोंडी लावायला शिवपापडी पण घेतली होती. आपण कसं आहे मग जास्त येऊ घरी आल्यावर. त्याच्यानंतर घरच्यांना वाटायला नको की आपण काहीच अभ्यास करत नाही म्हणून मग असाइनमेंट लिहित बसले. आता लिहायचा मूड तर माझा पण होता, त्याच्यात आमची लाईट पण गेली, मग अजूनच मजा. पण आपल्या फोनला चार्जिंग होते त्याच्यामुळे टाईमपास पण करता येत नव्हता. मग मस्तपैकी मागच्या घरात जाऊन बसले, थोडीशी हवा येईल म्हणून. पण लिहू काय वाटतं ना, त्याच्यामुळे ते बाजूला ठेवलं आणि पहिला प्रेफरन्स आपण झोपीला दिला. कसं काय झोप इम्पॉर्टंट असते. मग काय मस्तपैकी म्हणलं लागतं चला एक छोटीशी वामकुक्षी. आणि मग त्याच्यानंतर आम्ही आलो होतो शेतात. हे बघा हे आमचं महिला मित्र तिकडे काम करत होतं आणि मग तिथं आल्यानंतर पण आपण छोटीशी वामकुक्षीची घ्यायचं ठरवलं, कारण काम तर आपण काय करणार नाही म्हणून. मग हे बघा हे आमच्या शेतातलं खूप पुराणं चिंचेचं झाड आहे बरं का. त्याच्या चिंच आता मी काढायचे विसरले, पण जाऊ द्या बघू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि घरी आल्यावरती घरच्या झाडाला लिंब शोधत होतो, कारण अख्खी लिंबाची बाग असली तरी आम्ही तिकडे जायचं विसरलो होतो. त्याच्यामुळे आता मला उद्या यायचं होतं आणि आम्हाला एक पण लिंबू सापडा नाही, सगळी लिंब हिरवीच होते. आता काय करता बघत होतो कुठं शोधल का सापडेल का. आणि मग त्याच्यात आमच्या आईचं मला नको घेऊ बरं का तो व्हिडिओ. आणि मग हे बघा हे आमचं मोगऱ्याचं झाड. इथं मी लहान होते आणि तेव्हा खूप फुलं काढायचे. आता हे छोटं तर खूप राहिलं नाही बरं का, पण ह्याचा वेल खूप आतमध्ये पसरला आहे. थोडी थोडी फुलं होती, येताना घेऊन आले, छान वाटलं आणि लहानपणीची आठवण पण आली. आणि मग काय दिस इज माय बुकी पप्पा माझ्यासाठी द्राक्ष पॅक करत होते, कारण उद्या मला जायचं होतं. कसं काय मग जास्त का नाही घरी आल्यानंतर. चला आजच्यासाठी एवढंच. गावाकडचा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय.